गेली 8 दिवसापासून अमरण उपोषणात बसलेलो आहे। याबाबत हे जे 9 लोक आहेत, या 9 लोकांचं कापिल गावामध्ये कोणताही मालकी हक्क नसताना त्यांची बनावट पद्धतीने आधार कार्ड तयार करून मतदान नोंदणी केलेली आहे। याबाबत आज मी पुरावे सादर करीत आहे। मधुकर हनुमंत डिसले इस्लामपूर तालुक्यातील शिर्डे गावातली व्यक्ती आहे। तिथं पण मतदार यादीत तिचं नाव आहे आणि आपल्या कापिल गावामध्ये तिचं नाव पहिल्यांदा वाढवलेलं आहे। किशोर जाधव ही व्यक्ती रेटरे बुद्रुकची आहे। त्याचं त्या रेटरे बुद्रुक मतदार यादीत पण नाव आहे आणि कापिलमध्येही नाव आहे। स्वाती दीपक बाबर, लग्ना आधीचं नाव आहे स्वाती हनुमंत पाटील, एक टेंबू गावची व्यक्ती आहे। दोन्ही ठिकाणी मतदार यादीत नाव आहे। प्रियंका सुभाष चौरे, लग्ना आधीचं नाव आहे, त्याचं साशिर्मे या गावामध्ये मतदार यादीत नाव आहे। आणि महत्त्वाचं, या व्यक्तीचं 2023 मध्ये एक खरेदी पत्र झालेलं आहे। त्या खरेदी पत्रामध्ये आधार कार्ड जोडलंय। आधार कार्ड जोडलेलं आहे। ते आधार कार्ड पत्ता रेटरे बुद्रुक लिहिलंय, म्हणजे लग्न झाल्यानंतरचा पत्ता टाकलाय। रेटरे बुद्रुकचं आधार कार्ड आहे। मतदान यादीमध्ये नाव आहे का साळशिरम्यामध्ये आणि कापिलमध्ये पण नाव आहे। आणि फ्लॅट खरेदी केलेला आहे जकीनवाडीमध्ये, कोयना वसती जवळ। तसेच स्वाती सुनील मोरे ही किल्ले मच्छिंद्रगडाची व्यक्ती आहे। तिचं ह्या मतदार यादीत पण नाव आहे आणि तिचं हे ओरिजिनल आधार कार्ड आहे, त्याच्यावरती पत्ताही किल्ले मच्छिंद्रगडाचा आहे। मग ह्या व्यक्तींचं, तसेच जे निवडणूक निर्णय अधिकारी सांगतात की आम्ही नाव कमी करायसाठी अर्ज भरलेला आहे, परंतु माझी कुठलीही तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांना केलेली नाही की त्यांची नावं कमी करा। त्यांनी जाणून बुजून त्या लोकांना पाठीशी घालायसाठी आणि त्यांनी कुणाशी तरी आर्थिक तडजोड केल्याच्या कारणामुळे हे त्यांना मदत करीत आहेत। माझी तक्रार आहे की ह्या लोकांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल करावा, कारण आता प्रांत अधिकारी यांनी नोटीस काढली आणि 25 तारीख दिलेली आहे तुमच्या 7 नंबरच्या फॉर्मावरती, परंतु तलाट्यांचा पंचनामा पाहिला तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय त्यांनी की ही लोक कापिल गावामध्ये राहतात हे आढळून आलेलं नाही। त्यामुळे ह्या लोकांना आम्ही नोटिसा देऊ शकलो नाही। जर आता त्यांना नोटिसा दिल्या नाहीत तर ती लोक इथं येणार कशी? आणि जर आता या प्रेसच्या माध्यमातून मी एक रिक्वेस्ट करतोय की हे मी त्यांचे पूर्ण पत्ते दिलेले आहेत, ह्या गावामध्ये जावा, त्यांना नोटिसा द्या, त्यांना हजर ठेवा आणि त्या हजर राहिलेल्या कार्यक्रमाला त्यांना ओरिजिनल आधार कार्ड घेऊन यायला लावा त्यांची, की कापिल गावामध्ये जे तुम्ही कापिल गावचा पत्ता बदललेला आहे त्या आधार कार्डवरती, त्या आधार कार्डचा पत्ता बदलताना तुम्ही कुठली डॉक्युमेंट जोडली, जर तुमचे घर नाही, रेशन कार्ड नाही, तुमचं लाईट बिल मालकीचं नाही, तर तुम्ही त्या आधार कार्डचा पत्ता बदलला कसा? हे प्रांत अधिकाऱ्यांनी त्या चौकशीत त्यांना विचारावं की ह्यांनी तो पत्ता कसा बदलला। त्याच्यामुळे आता सध्या जी 2 डॉक्युमेंट गावलेत ह्याच्यावरती तरी डिपार्टमेंट, पोलीस आणि तुमचे निवडणूक निर्णय अधिकारी या दोघांच्या वरती तरी आता गुन्हा दाखल करणार का? त्याच्यामुळं मी आजपासून माझं मेडिकल चेकिंग आहे ते बंद केलेलं आहे, कारण प्रशासन मुरदाड झालेलं आहे। त्यांना कोण उपाशी राहिलं, कोण मेलं तर ह्याचं ते सुखसाहेब नाही, त्यांना त्यांचा पगार येतोय, त्याच्यामुळे त्यांना कुणाचंही देणं घेणं राहिलेलं नाही। आज 8 दिवस झालं पाऊस पडतोय, सगळीकडे पाहणी करतात, पण त्यांच्या दारात जो माणूस 8 दिवस झालं बसलाय त्याची काळजीही करीत नाहीत। त्यांना त्या माणसाला घालवायचं आहे अशी त्यांची अपेक्षा आणि धारणा दिसत आहे। त्यामुळे मी माझं आंदोलन तीव्र करण्यासाठी आजपासून मेडिकल चेकिंग बंद करीत आहे। नमस्कार। तो या कराड शहरामध्ये गेल्या 8 दिवस मुसळधार पावसामध्ये साहेब बोगस मतदानाच्या संदर्भात गणेश पवार हे एक उपोषण करतायत, तर त्या मतदार नोंदणी ह्या संदर्भात त्यांचं उपोषण गेले 8 दिवस मुसळधार पावसात सुरू आहे, परंतु अद्यापही त्यांचं समाधान झालं नाही किंवा ते उपोषण त्यांनी तीव्र करण्यासाठी आता मेडिकल फॅसिलिटी सुद्धा नाकारलेली आहे।
याविषयी आपल्याला काय माहिती आहे का? किंवा कुठल्या विषयाचं उपोषण आहे? बोगस मतदार नोंदणी विधानसभेला जे पर जिल्ह्यातलं आहे, पर राज्यातलं आहे, पर तालुक्यातलं आहे, पर गावातलं आहे, त्यांनी त्या तक्रार गरिबाची केली नाही. प्रशासनाकडे. केलेले आहे प्रशासनानं पंचनामा दिलाय त्यांना, की हे मतदार इतर राहत नाहीत. इथं राहत नाहीत आणि त्यांच्या कोणताही पुरावा नाही नोंदणी करत. नाही, आपण नेहमी मतदार यादीचं पुनर्निरीक्षण जेव्हा करत असतो अशा वेळी या मतदार यादीमध्ये पुरावे जर नसतील तर आपण ती नावं डिलीट करणं, जे राहतात त्यांची ऍड करणं ही ऑनगोईंग प्रोसिजर आहे. मला माहित नाही नेमकं त्या उपोषण करण्याचं काय कारण आहे, पण मी विषय समजून घेतो आणि तशी आवश्यकता वाटली तर जिल्हाधिकाऱ्यांना याच्यात लक्ष घालायला हा, कारण साहेब 8 दिवस झाले आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना परिस्थिती सांगतो ना.